श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8. आजोबा, ज्याच्याकडे सगळं काही असतं त्याला सुद्धा स्वामींच्या आशीर्वादाची गरज पडते का? हो रे बाळा, या 8व्या अध्यायात कवींनी हेच सांगितलंय की प्रारब्धाचे भोग कोणालाच सुटत नाही. ऐक तर मग, हैदराबादच्या निजाम सरकारांच्या दरबारात शंकरराव रायबहादूर नावाचे एक मोठे दप्तरदार होते. त्यांच्याकडे 6 लाखांची जहागीर होती, प्रचंड संपत्ती होती आणि मुलंबाळही होती. पण बाळा, त्यांच्या पूर्वकर्मामुळे त्यांना एक भयंकर व्याधी जडली होती. त्यांना ब्रह्मसंबंध नावाचा त्रास झाला होता. बाळा, त्या बाधेमुळे शंकररावांना रात्रंदिवस चैन पडत नव्हतं. त्यांचं शरीर वाळत गेलं होतं. अन्न पाणी गोड लागेनासं झालं होतं. मोठे असूनही त्यांना कोणत्याच विलासात रस उरला नव्हता. त्यांनी खूप अनुष्ठानं केली, ब्राह्मणांना भोजनं घातली, दानधर्म केला, पण त्या व्याधीने त्यांना सोडलं नाही. त्यांचं शरीर काळं पडलं होतं आणि ते चिंतेच्या अग्नीत रात्रंदिवस जळत होते. शेवटी कंटाळून त्यांनी असा विचार केला की आता आपल्याला कोणीच वाचवू शकणार नाही. मग ते श्री क्षेत्र गाणगापूरला गेले. तिथे त्यांनी दत्तात्रयांची अहोरात्र सेवा सुरू केली. त्यांनी तिथे गुरुचरित्राचे पठण सुरू केले. तीन महिने उलटले आणि एका रात्री त्यांना स्वप्नात साक्षात दत्तात्रयांचा दृष्टांत झाला की शंकररावा, तू अक्कलकोटला जा आणि तिथे जाऊन स्वामी समर्थांची सेवा कर. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेव, तेच तुझी ही व्याधी दूर करतील. पण बाळा, शंकररावांना तेव्हा स्वामींबद्दल काहीच माहिती नव्हते. त्यामुळे त्यांनी ह्या गोष्टीवर दुर्लक्ष केलं आणि गाणगापूर सोडलं नाही. त्यांनी पुन्हा अनुष्ठान सुरू केलं, पण पुन्हा पुन्हा त्यांना तेच स्वप्न पडू लागलं. शेवटी विचार करून शंकरराव आपल्या पत्नीसह अक्कलकोटला यायला निघाले. अक्कलकोटच्या वेशीवर शंकरराव पोहोचले तेव्हा त्यांना दिसलं की अख्खी नगरी स्वामींच्या भक्तीत न्हाऊन निघाली आहे. तिथे प्रत्येक माणूस मुखाने स्वामींचं नाव घेत होता. कोणी कीर्तन करत होतं, तर कोणी मनोभावे पूजन करत होतं. घराघरातल्या स्त्रिया काम करताना सुद्धा स्वामींच्याच गोष्टी एकमेकींना सांगत होत्या. ते पवित्र वातावरण पाहून शंकररावांचं मन भरून आलं. ज्यांच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी लोक पहाटेच पूजा द्रव्यं घेऊन धावत जात होते, अशा स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी शंकरराव सज्ज झाले. शंकरराव अक्कलकोटला तर पोहोचले, पण स्वामींच्या पहिल्या भेटीत काय घडलं, त्या भयंकर व्याधीतून त्यांची सुटका कशी झाली, हे आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी.